पण सरांना एनर्जी टिक लोक आवडतात. तुमच्याला एनर्जी कशी करणार? थँक्यू. तुमच्या ज्या जोरदार कॅपिंग मध्ये मी सरांकडे माईक हँडओव्हर करतो. जानेवारीचा डान्स दाखवला असता, पण कसं आहे गॅदरिंग आता गावाकडे झालेली आहे. बोलवलं होतं मला माझे विद्यार्थी म्हणून शाळेमध्ये. गेलो मी तिकडे डान्स करून आलो. आणि आता मुलाच्या शाळेमध्ये पण डान्स आहे. ते म्हणले तुम्हाला जमते का मुलासोबत? तर वडिलांचा आणि मुलाचा होऊ द्या म्हणलं एकदा. होऊ देतो म्हणलं, काही टेन्शन नाही. चला ओके. कानात हे आपला कमजोरी. ओके नमस्कार. असं वाटतं की आलो नाही व्हिडिओमध्ये. हॅलो. असं वाटलं पाहिजे की प्रयागराजच्या मेळा कुंभमेळ्यामध्ये आलो. हॅलो महाकुंभमध्ये आलोय. नमस्कार. नमस्कार. तरी पण लोक पुष्पा शिके का नाही साला. पुष्पा भाऊले बसले तिकडे आहे ना. आता तो पुष्पा झुकलाय बी वाकलाय बी आणि 2000 करोड रुपये कमवून बी मोकळा झाला. हॅलो. आणि आपण इकडे काही पुष्पाताई पण असते. भाऊ तुम कितना भी बोलो मैं झुकी की नाही. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो, जोरदार. असं म्हणलं जातं मित्रांनो की जिंदगी जरूर मिलती है वक्त बदलने के लिए. जिंदगी जरूर मिलती है वक्त बदलने के लिए, मगर वक्त दोबारा नहीं मिलता है जिंदगी बदलने के लिए. क्या बात. वाह वाह वाह. तुमचा डिपेंड करते मित्रांनो की काय करायचं तुम्हाला, बरोबर ना. तर मित्रांनो तत्पूर्वी छोटासा परिचय. माझं नाव राहुल उत्तमराव धुळे, ॲट पोस्ट कामठा बुद्रुक. आता कुठं आलं गाव? तर हे आलं नांदेडमध्ये, बरोबर ना. नांदेड पासून 10 किलोमीटरवरती माझं गाव आहे. या गावचा मी रहिवासी आहे. गावाचं नाव याच्यासाठी सांगलं की तुम्ही जर उद्या माझा पत्ता काढत आले हॅलो तर लवकर सापडलं पाहिजे. है ना, लवकर सापडलं पाहिजे. त्याच्यामुळे मी गावाचा ऍड्रेस सांगतो. आता राहायला नांदेडला आहे, बरोबर ना. तर या व्यवस्था देण्याच्या अगोदर काय करतो नक्की सांगा. तर या व्यवस्था देण्याच्या अगोदर बरोबर ना नांदेडच्या महानगरपालिकेला गव्हर्नमेंट सर्वंट तुम्ही काम करा. आणि हे काम करत असताना मित्रांनो ज्या व्यक्तीनं माझ्या डोक्यात किडा टाकला, हॅलो आपल्या भाषेत येतो जरा, हॅलो बरोबर ना. ज्या व्यक्तीनं माझ्या डोक्यामध्ये किडा टाकला मित्रांनो, असे माझे ग्रेट गुरु आहेत मित्रांनो. आज ज्या रस्त्यानं मी यायचो त्या रस्त्याला आज ते दगड फोडण्याचं काम, गिट्टी फोडण्याचं काम करायचं, बरोबर ना. आता तुम्हाला असं वाटेल की सर मी शिकलेला आहे म्हणजे नोकरीला मला नोकरी वाल्या व्यक्तीने तिथपर्यंत आणलं असेल. अशातला काय प्रकार आहे मित्रांनो. त्या व्यक्तीनं आज मला जे आणलं मित्रांनो, हा जेमतेम 4थी शिकलेला मुलगा होता. आणि त्या व्यक्तीनं मला या प्रोग्रामला बोलवलं. काय बोललं होतं? त्या व्यक्तीने मला प्रोग्रामला बोललं होतं. कदाचित होऊ शकतं मित्रांनो की मला आज तो व्यक्ती माझ्या गावातला होता, माझ्या शेजारचा होता. त्याचा आणि माझा दरवाजा एकाच समोरासमोर होता, बरोबर ना. आणि कुठे ना कुठेतरी आज मला तुम्ही सांगा, जर नांदेडच्या माणसाने येऊन तुम्हाला जर सांगितलं तर तुम्हाला ऐका वाटते, हॅलो. पण गावातल्या आणि शेजारच्या माणसाला सांगत ऐका वाटते का? नाही. तळपायची भुगरी मस्त केला जाते, हॅलो. आणि मला सांगायला बरोबर. आणि काही लोक असे एवढे आहेत की हां बोला काय तुमचं, असे पण काही लोक म्हणजे काय माहिती का, त्या पद्धतीचा मी होतो, त्या टाईपचा होतो, बरोबर ना. कारण की माझ्या डोक्यामध्ये माझ्या समाजामध्ये मला तेवढी इज्जत होती, तेवढा रिस्पेक्ट होता मित्रांनो. त्याचं कारण काय माहिती का? कारण की मी मेहनत करून लगे, अभ्यास करून लगे त्या ठिकाणी गव्हर्नमेंट सर्वंट लागलो होतो. आणि हे लागत असताना मित्रांनो माझ्या समाजामध्ये एवढे लोक, माझ्या वडिलांनी जेव्हा मी लागलो होतो त्या गावामध्ये पेढे वाटले होते. काय बाबा आपल्या समाजातला मुलगा किंवा नातेवाईकातला मुलगा आज आपल्या ठिकाणी काय माहिती का, एक चांगला गव्हर्नमेंट सर्वंट लागला. आणि म्हणून या ठिकाणी मी हे काम करत गेलो मित्रांनो. मला 40,000 पेमेंट होतं, बरोबर ना. बरोबर. आता लोक म्हणतील सर मला पण 40,000 आहे. 40,000 आहे पण 40 पगार आहे, बरोबर ना. पण 40 लाख कोण भरले, हॅलो. काही लोक इकडे पण असतील ज्याला 40,000 पगार आहे पण त्याने 40 लाख सुद्धा भरलेले येतं. आणि त्याने सांगलं काय, बरोबर ना सर मला 40,000 पगार आहे. तुम्हाला पगार नाही मित्रांनो, त्याचं व्याज देऊ लागला, व्याज. तुम्हाला त्याचं व्याज मिळते. तुमच्याकडे ठेवायला जागा नव्हती म्हणून तुम्ही संस्थाच्या लागायला हातात दिली, हॅलो. हां बरोबर. एवढे तर हुशार नाही. आता मित्रांनो विचारलं काय हो 40,000 आता वाढू लागले, हॅलो पगार. पगार वाढायला पण व्याज तर वाढायला तसं व्याज वाढायला तुमची पगार पण वाढत चालली, बरोबर ना. म्हणून या ठिकाणी मला सांगायचं मित्रांनो की मी पण त्याच कॅटेगरीतला होतो की मला पण 40,000 पगार, पण मी पैसे दिलेला नव्हता, मेहनतीने लागलेला होतो, बरोबर ना. अभ्यास करून लागलेला होतो म्हणून मला तेवढं हे नव्हतं. कारण की बघा पैसे देऊन लागलेले माणसं आणि मेहनतीने लागले म्हणजे याच्यात फरक आहे, हॅलो. मान्य करतोय? अरे काही नेटवर्क पकडणार का तुमचा, हॅलो. आता तर इंडियनवर पण नाहीये, आहे की नाही.
तसंच म्हणालो कारण त्या काळामध्ये माझ्या त्या नोकरी लागल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी सगळ्या गोष्टी झाल्या आणि त्या व्यक्तीला सांगितलं जसं तुम्ही आज या ठिकाणी बसला सेम मित्रांनो रविवारचा दिवस होता. रविवारच्या दिवशी मी पाठीमागे बसलो होतो आणि पाठीमागे बसून मित्रांनो त्या व्यक्तीला सांगितलं होतं कारण तो गावातला होता, शेजारचा होता, घरासमोर घर होतं म्हणून या ठिकाणी मी पाठीमागे बसलो होतो. काय ऐकायचं म्हणून मी ऐकत नव्हतो बरोबर ना. आणि पाठीमागे बसून लगे मोबाईल मध्ये लुडो गेम खेळत होतो. बरोबर हा तुम्ही माझा एवढे छान आहे हा होतं मित्रांनो. कारण काय माहितीये का कुठंतरी या मानसिकतेमध्ये होतं की मला 40,000 रुपये पेमेंट आहे बरोबर ना. कुठेतरी या मानसिकतेत होतो की मला या ठिकाणी गव्हर्नमेंट सर्व नोकरी आहे, मी सरकारचा जावं आहे, मला गरज नाही. हॅलो आणि मागं लुडो गेम खेळत होतो. कदाचित माझ्या वयाचे पोरं पण या ठिकाणी म्हणतात काय किरकिर लागली आहे. हॅलो बरोबर ना. काय होऊ शकतं मित्रांनो या ठिकाणी पाठीमागे लुडो गेम खेळत होतो. ही माझी जर्नी आहे. मी सांगतो की माझ्या लुडो गेम खेळत असताना बरेच लोक या ठिकाणी जसं आता आपले मनीष माने सर गेले, सुनीता पवार मॅडम होऊन गेल्या, त्याच्यानंतर आपले सुशांत सर गेले, जाधव सर गेले बरोबर ना. त्यांनी सांगत गेले वंदे मातरम हर हर महादेव बोलेंगे पाणी बरोबर ना. सगळ्यांनी सांगितलं की मी एवढं कमवलं तेवढं कमवलं, असं कमवलं तसं कमवलं. मी पण सगळ्या गोष्टी ऐकून घेतलं आणि मला त्यांचं काय पटत नव्हतं. कारण का पडत होतं कारण तो इगो मी घेऊन बसलो होतो बरोबर ना. कदाचित तुम्ही पण इथं इगो घेऊन बसला असतात तर प्लीज मित्रांनो हात जोडून विनंती आहे माता भगिनींना भैयांना या ठिकाणी की कुठल्याही प्रकारचे इगो घेऊन डोक्यात बसू नका. आणि मी बसलो होतो आणि म्हणून मला त्याचा परतावा काय आला माहिती का कुठे ना कुठेतरी ह्या गोष्टी मला लक्षात येत नव्हत्या. आणि शेवटचा व्यक्ती जसं आता आमचे VIP म्हणून या ठिकाणी आपल्याला लागले तर बरोबर ना जे त्याला शेटफॉर्म मध्ये जे होतं म्हणजे जनार्दन जाधव सर या ठिकाणी लाभलेले तर मित्रांनो आज त्यांचा वेळ मिळाला. असे शेवटचे व्यक्ती इथं बोलायला आले आणि त्या दिवशी पण एक शेवटची व्यक्ती आली होती मित्रांनो. त्यांचं नाव होतं किशोर आहिरे सर बरोबर ना. नाशिकचे होते आणि त्यांनी सांगितलं मित्रांनो या ठिकाणी काय सांगितलं मित्रांनो की मला म्हणलं या ठिकाणी नोकरी करत आज महिन्याचं इन्कम बरोबर ना मी 10 ते 15 लाख रुपये इन्कम घेतो बरोबर. जेव्हा ती व्यक्ती बोलत होती त्यावेळेस माझ्या डोक्यात प्रकाश पडला आणि मी काय केलं माहिती का एक मोबाईल मी लुडो गेम खेळतो हा बंद केला आणि त्यांचं स्पीच ऐकायला सुरू केलं बरोबर ना. कारण की काय ऐकायला सुरू केलं माहिती का तो माझ्या लेवलचा व्यक्ती होता, शिकलेला होता म्हणून मी त्यांचं स्पीच ऐकत होतो. होऊ शकतं मित्रांनो तुमच्या बाबतीमध्ये एखाद्या जे काही ज्या जर्नी येतात तुम्हाला मॅच करत असतील आणि त्या व्यक्तीची मला जर्नी मॅच झाली आणि मी या ठिकाणी लुडो मोबाईल खेळ बंद केला ऐकत होतो आणि ऐकल्यानंतर मला सगळ्या गोष्टी कळाल्या की माझ्या मुलाचं पण इथं फ्युचर बनलेलं आहे. मी या ठिकाणी अशा आयडियाला 3 आयडियाला या ठिकाणी जॉईन झालो. त्याने मला सांगितलं बाबा तुमच्या अकाउंटला आईचे पैसे आले काय लाडक्या बहिणीचे हा बरोबर ठीक आहे. तर मित्रांनो या ठिकाणी कुठे ना कुठे तरी मित्रांनो ह्या गोष्टी माझ्या डोक्यामध्ये चालत होत्या आणि मी त्या दिवशी काय केलं माहिती का चला मग ठीक आहे सरांनी सांगितलं मला मी गेलो घराकडे सरांनी सांगितलं बिझनेस आवडला का बरोबर ना. मी म्हणलं सर मला बिझनेस आवडला नव्हता कारण की मी त्यांना सांगितलं होतं की मोबाईलमध्ये लुडो गेम खेळत होतो माझं तिकडे लक्ष नव्हतं. पण शेवटचा जो व्यक्ती बोलत होता त्यांच्या गोष्टीवर मला थोडाफार विश्वास बसला सर हे मला रिपीट होऊन सांगा. आणि त्या दिवशी योगायोगाने मित्रांनो आणखी 2 व्यक्ती आले होते ते म्हणजे पुण्यातले होते प्रवीण काळे सर आणि संतोष बशे सर. एवढे हायली एज्युकेटेड लोक होते मित्रांनो. ते आले माझ्या घराकडे आले म्हणजे मी सांगत होते त्यांना पण माझ्या ते सरांनी मला बोलून घेतलं आणि त्यांना घरी झालं. मित्रांनो खरं सांगतो आजच्या डेटमध्ये पाहायला गेलं मागे तो पाहिलं तर साईबाबाच्या मंदिरामध्ये माझी क्लोजिंग झाली बरोबर. आणि मी त्याला सांगितलं भैया आज 40,000 पेमेंट कमवणाऱ्या माणसाकडे फक्त 10,000 रुपये शिल्लक येतं आणि 10,000 रुपयामधून माझी आयडी मारून घ्या. तर त्याने मला सांगितलं सर नाही सर 10,000 रुपये राहू द्या म्हणले सर आणखी 2 आयडीचं प्लॅनिंग करा. मला काय असतं सर 2 आयडीचं काय होतं तर 3 आयडीनं केलं तर तुम्हाला त्याने मला सांगितलं सर तुम्हाला मुलं बाळा किती होतं. मी म्हणलं सर एक मुलगा आहे एक मुलगी आहे बरोबर ना. त्याच्या फ्युचर प्लॅनिंगचं काय नाही सर मला शिकणार ते मोठे होणार पुढे जाऊन काय करणार. मला सर नोकऱ्या तर नाही येतात मला जेमतेम लागली होती त्यांना नोकऱ्या नाही येतात. तर मित्रांनो त्याला काय सांगितलं बघ बाय म्हणले एक जर काम केलं तर आणखी 2 आयडीनं बिझनेस स्टार्ट केला बिझनेस आणखी 3 आयडी 2 आयडी दिल्या तर तुम्हाला याच्यामध्ये त्या मुलीबाळाचा खूप फायदा होऊ शकतो. मला काय करावं लागेल काय हरकत मी 30,000 रुपये दिले. मित्रांनो लिटरली सांगतो त्याने सांगितलं होतं सर बोले एक दिवस असा येणार मित्रांनो तुम्ही महिन्याचं इन्कम या ठिकाणी आज स्टार्टअप केलं एक 2 वर्षानंतर 3 वर्षानंतर तुम्ही जर मेहनत केले सिस्टम सांगत त्या पद्धतीने काम करत गेले तर महिन्याला तुम्हाला लाखो रुपये इन्कम येणार. त्यावेळेस मला विश्वास बसला नव्हता मित्रांनो आणि पण आज लिटरली छाती चोखपणे सांगतो मित्रांनो महिन्याचं इन्कम लाख, 1.25 लाख, 1.5 लाख, 2 लाख रुपये घेतो मित्रांनो पॉवर ऑफ लाईफस्टाईल. 4 वर्षानंतर 5 वर्षानंतर केलेली भविष्यवाणी ती आता खरी झाली मित्रांनो बरोबर ना. आणि मित्रांनो आज माझा मुलगा आहे बरोबर ना. आज 4 वर्षाचा मुलगा आहे 2.5 वर्षाची मुलगी आहे बरोबर ना. तर मित्रांनो आज माझा जो आयडी आहे खालचा आयडी जर माझ्या मुलाच्या नावाला 18+ झाला तर तो ट्रान्सफर करून दिला तर येणाऱ्या काळामध्ये माझा मुलगा आठवड्यात इन्कम 2 लाख 10 घेणार मित्रांनो. हे आज
येणाऱ्या काळामध्ये मित्रांनो माझी मुलगी जेव्हा पण लग्न होईल काय बी होईल मी दावायला होऊन देणार ती आयडी माझ्या मुलीच्या नावावर ट्रान्सफर करून देणार. येणाऱ्या काळामध्ये माझी मुलगी सुद्धा आठवड्यात इन्कम 2 लाख रुपये घेणार मित्रांनो. या ठिकाणी ही पॉवर ऑफ लाईफस्टाईल तुम्ही काय घेऊन बसतो बरोबर ना. अरे मी माझ्या 2.5 वर्षाच्या लेकराचा जर विचार करत असाल 4 वर्षाच्या जर मुलाचा विचार करत असाल त्यांचं ब्राईट फ्युचर या इंडस्ट्रीमध्ये बघत असाल तर तुम्ही 10,000 30,000 रुपये 20,000 रुपये देऊन त्या ठिकाणी काय करणार. विचार करण्यासारखी गोष्ट आहे सर. एक बाप बरोबर ना जर मला एक प्रश्न विचारायचा एक बाप एका मुलीला पोसू शकतो. हॅलो माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. एक वडील एका मुलाला पोसू शकतो का. अरे नाही पोसू शकत. तुम्ही तरी तुमच्या मुलाला पोसू शकता का. नाही पोसू शकत बरोबर ना. या ठिकाणी त्या बापाने घेतलेला एक निर्णय येणाऱ्या पुढच्या पिढीला सुद्धा या ठिकाणी सिक्युअर करणारी कंपनी. मित्रांनो मला माहित नाहीये तुमच्या लाईफ मध्ये काय मित्रांनो आज मी तुमच्याकडे तेवढं इन्कम घेतो माझ्या मुलांचं पण या ठिकाणी लाईफ सिक्युअर आहे मित्रांनो. 10,000 20,000 रुपये तुम्हाला वाटत असेल बरोबर ना की हे 10,000 रुपये मागण्यासाठी 30,000 रुपये मागण्यासाठी किंवा नाही मित्रांनो आयुष्य देण्यासाठी आयुष्य घडवण्यासाठी तुम्हाला इथे बोलवलंय. हॅलो टाइमपास करण्यासाठी नाही हे लक्षात घ्या. मी पण माझ्या आयुष्यामध्ये मला काही गोष्टी कळत नाही आता कळायला लागेल मित्रांनो की काय होतं. आज तुम्हाला कदाचित ते चुकीचे वाटू शकतं पण मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये तुमचा जर वाईट क्लिअर असतात बरोबर ना. तुम्ही म्हणतात सर माझ्याकडे 10,000 नाही तर बरोबर ना. तुम्ही मला म्हणतात सर अमोशा आहे. हॅलो सर मांजर आडवी गेली 10,000 रुपये. तुम्हाला माहिती आहे का या इतिहासामध्ये तुम्हाला जर अमोशा जर वाईट वाटत असाल मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या. जेवढे पण महाराजांच्या शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जेवढे पण किल्ले जिंकले ना ते अमोशाच्या रात्री जिंकलेले होते. आणि आपण माझ्या समाजाकडे 10,000 नाही बरोबर ना. काहीतरी बहाणे देतो सर अमोशा आहे मांजर आडवी गेली माणसं आडवी गेली. हॅलो जर अशातला प्रकार नाही. मला तुम्हाला एकच सांगायचं आहे की मला एकच तुम्हाला मॅसेज द्यायचा की हा जो कन्सेप्ट आहे मित्रांनो कुठे ना कुठे लाईफमध्ये बदलण्याचा आहे. जिंदगी बदलण्याचा आहे मित्रांनो. लाईफमध्ये बदल आणण्याचा घडवण्याचा आहे. आणि तुम्हाला हे पण सांगतो मित्रांनो तुमच्या भ्रमात असाल बरोबर ना. तर मित्रांनो येणारा काळ हा एआयचा आहे. एआय समजलं तुम्हाला काय आर्टिफिशियल टेक्नॉलॉजीचा काळ आहे. लक्षात येतं का तुम्हाला बाबा लोकांना माहित असाल एआय म्हणजे आर्टिफिशियल टेक्नॉलॉजी म्हणजे येणाऱ्या काळामध्ये गहू कापायला पण रोबोट लागणार. येणाऱ्या काळात कापूस शेताला पण रोबोट लागणार. येणाऱ्या काळात तूर कापायला रोबोट राहणार. येणाऱ्या काळात भाजीपाला करणार. आणि तुम्ही काय करणार रोबोटने केलेले भजे खाणार. हॅलो अरे तुम्ही काय भजे खाणार का रोबोटने केलेले. येणारा काळ एवढा बेकार येणार आहे मित्रांनो तुम्हाला सांगतो बरोबर ना. आणि आणखी एक गोष्ट सांगतो एआय म्हणते जर एखाद्याचं मन तुटत असेल हॅलो आतली गोष्ट सांगतो एआय म्हणते आर्टिफिशियल म्हणजे गर्लफ्रेंड पण येणार म्हणजे मन तुटण्याचा प्रश्नच नाही. हॅलो ही आतमधली गोष्ट. मला तुम्हाला सांगायचं आहे की जमाना बदलत चाललाय मित्र. या जमान्यानुसार बदलावं लागणं गरजेचं आहे तुम्हाला. आज मी एवढा पोटतिडकीने किंवा ओरडून सांगतोय किंवा जेवढा पोटतिडकीने सांगतो म्हणजे मला तुमच्याकडनं काय अपेक्षित नाही. मला एवढंच अपेक्षित आहे मित्रांनो ज्या मुलांना तुम्ही स्वप्न दाखवले ज्या वडिलांना तुम्ही स्वप्न दाखवले ज्या आईला तुम्ही स्वप्न दाखवले त्या साकार करण्याच्या प्लॅटफॉर्ममध्ये फक्त ओरन ओनली एम लाईफस्टाईल मित्रांनो ओरन ओनली एम लाईफस्टाईल. मित्रांनो आज या बीड परिसरामध्ये मित्रांनो आज गेल्या 2 वर्षापासून मी काम करतो बरोबर. माझ्याकडे सुद्धा मित्रांनो महानगरपालिकेला काम करत होतो. काम करत असताना मित्रांनो या ठिकाणी मी बाईकवर यायचो बरोबर ना. कधी रात्र म्हणले नाही कधी ऊन म्हणला नाही कधी पाऊस म्हणला नाही मित्रांनो सतत या बीडला इथं रविवार द्यायचो बरोबर ना. पण आज या बीडमध्ये कमाल मित्रांनो आजच्या डेटमध्ये मित्रांनो आज मी नसलो तरी त्या बीडमध्ये मित्रांनो आज आठवड्याचा धंदा 10 लाख रुपये जातो मित्रांनो. ही असिस्टंटची ताकद काय आहे मित्रांनो पेरताही फक्त मी होतो बरोबर ना. त्याचे उगवले मनीष माने सर पवार मॅडम जे काही टीम आहे या ठिकाणी उगवलेली आहे बरोबर ना. आज मी असलो काय नसलो काय काही फरक पडत नाही. हे या ठिकाणी म्हणतात त्याला पॅसिव्ह इन्कम मध्ये कन्वर्ट केलं जातं मित्रांनो. आणि पॅसिव्ह इन्कम मिळते. आज मित्रांनो ज्या गाडीने आलो मित्रांनो आज 10 लाख रुपयाच्या कारमध्ये फिरतोय ही माझी ताकद नाही मित्रांनो त्या इंडस्ट्रीची ताकद नाही बरोबर ना. माझी ताकद असते तर मी अगोदर BMW घेऊन फिरलो पण या इंडस्ट्रीची ताकद आहे. समजून घ्या मला काय लक्षात द्यायचं ते. मला एवढं सांगायचं मित्रांनो की आज एक संकल्प करा मित्रांनो. आज एक निर्णय घेऊन जायचं मित्रांनो की आपलं आयुष्य या ठिकाणी बदलण्याचा एक मौका भेटतो. एक संधी भेटली मित्रांनो या जीवनामध्ये. खूप लोक तुम्हाला चिडवतील खूप लोक तुम्हाला हिनवतील खूप लोक तुम्हाला या ठिकाणी नाव मोठे ठेवतील मित्रांनो. ते काय म्हणतात हे महत्त्वाचं नाही. तुम्ही काय म्हणतात हे लय महत्त्वाचं. हॅलो तुम्ही काय म्हणतात हे लय महत्त्वाचं. आणि मित्रांनो आज डेटमध्ये एवढंच तुम्हाला सांगायचं वाटतं की तुम्ही ज्या व्यक्तीसोबत आला मित्रांनो त्याच्यासोबत बसा बरोबर ना. लाईफची काही प्लॅनिंग करा मित्रांनो बरोबर ना. या ठिकाणी म्हणलं जातं मित्रांनो की आनंद हा शोधण्यात महत्त्वाचा आहे. आनंद शोधला पाहिजे मित्रांनो. जीवनामध्ये खूप आनंद आहे कारण की मृत्यू एक दिवस तुम्हाला शोधत येणार. हॅलो मृत्यू एक दिवस तुम्हाला शोधत येणार आहे. फक्त तुम्हाला आनंद शोधायचा आहे आणि मित्रांनो तो आनंद इथं मिळू शकतो.
ओके तर मित्रांनो या ठिकाणी जास्त काही बोलणार नाही. आज आजचे VIP मित्रांनो त्यांना ऐकल्याशिवाय कोणी जाऊ नका मित्रांनो. त्यांची पण जर्नी खूप चांगल्या पद्धतीचे लाईफ खूप चांगल्या पद्धतीने आहे, खूप चांगल्या पद्धतीचे अचिव्हमेंट मित्रांनो. आणि या ठिकाणी इथं थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. थँक्यू.